खरं तर मेघालय हे थंड हवेचं ठिकाण आहे. इथला बेस्ट सीझन कुठला? शिलाँगमध्ये एकाही हॉटेलमध्ये फॅन सुद्धा नाही. इतकं छान प्लेझंट वातावरण असतं. त्यामुळे बरेच लोकं मेमध्ये तिथे गर्दी करतात. थंडीमध्ये सुद्धा म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी तेव्हा सुद्धा तिथे गर्दी असते. त्याचं कारण असं आहे, की तिथली जी नदी आहे डाउकी रिव्हर जी बोटिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. तर ती नदी खूप स्वच्छ असते हिवाळ्यामध्ये. त्यामुळे बरेच लोकं हिवाळ्यात सुद्धा तिथे गर्दी करतात. कमी गर्दी असणारा शोल्डर सीझन कुठला? एक तर आहे फेब्रुवारी आणि मार्च. दुसरा सीझन म्हणजे प्रॉपर पावसाळा. जसे आपण लोणावळ्याला वर्षा सहल म्हणून जातो, तसे बरेच लोकं वर्षा सहल म्हणून सुद्धा मेघालय प्लॅन करतात. त्याचं कारण असं आहे, की मेघालय तर नावच मेघालय. खूप मुसळधार पाऊस इथे पडतो. खूप सारे धबधबे मेघालयमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही पावसाळ्यात गेलात तर वेगळंच सौंदर्य असतं. खूप छान धुकं आणि ज्यांना धबधबे एक्सप्लोर करायचे आहेत, ट्रेक्स करायचे आहेत, त्यांच्यासाठी मेघालय बेस्ट आहे. जवळ-जवळ लोकं 10 ते 12 धबधबे एका आठवड्याच्या ट्रिपमध्ये एक्सप्लोर करतात. एवढे सारे धबधबे आहेत. आता मेघालयमध्ये काय बघायचं, काय फिरायचंय? भाऊ आपला वेगळा व्हिडिओ आहे. म्हणजे ते कैलास जीवन आहे ना, म्हणजे भाजला तरी लावा, नाही का, कापलं तरी लावा, तसा आपला चॅनल आहे. म्हणजे तुम्हाला जिथे फिरायला जायचंय, त्याचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत.